वाकस आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा पाहता अनेक दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। वाकसगाव पूर्णपणे ड्रोनच्या सहाय्याने ते कव्हर केले गेले। अफलातून आपण पाहतोय, सुंदर कव्हरेज पाहिलं गेलं रोड साईडनी। तो ड्रोन आपण पाहतो मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय। आणि क्रीडानगरी पाहिली गेली जणू काही मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम ज्या पद्धतीने ड्रोन व्ह्यू दिसतो त्याच पद्धतीने आपण पाहतो या वाकसगावमध्ये बसलेलं हे गावदेवाचं मैदान। आणि आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संपूर्ण प्रेक्षकांचं मन मोहून देणारं ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। मंडपवाले अर्थात आपण कुठे असाल आयोजकांशी संपर्क साधाय दरम्यान ओरपी चेंडू होता भिरपे षटकार आपण पाहतो। भिरकवला चेंडू डिपेक्षा कव्हर रिझर्व्हमध्ये 6 धावा षटकार या ठिकाणी आपण पाहतोय। जे मंडपवाले आहेत त्यांना विनंती करतो, आयोजक आपली वाट पाहतात, आपण या ठिकाणी यायचे। पहिला चेंडू निर्धार होतो त्यानंतर चौकार आला, डॉट चेंडू आला, षटकार। अशा पद्धतीने आपण पाहिले गेले पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाज यतीशला आपण पाहतोय, पहिले 4 चेंडू यतीशचे पाहिले गेले। पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय ओरपी चेंडू। बराचकाल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का? पोहोचला जरूर, झेल ड्रॉप, इथून चेंडू निघाला हातातून सीमारेषे पलीकडे। 1 बाउंड राखे चेंडू सीमारेषे फरार, रस मिळती 4, इथे आला चौकार। 4 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो। 5 चेंडूचा खेळ समाप्त, 14 धावा मार्केवाडी बी टीम कडून आपण पाहतोय। भूषण आणि वैभव अफलातून खेळ भूषणचा पाहिला गेला। पहिले 5 चेंडू आतापर्यंत स्वतः केले, 14 धावा येतीच्या गोलंदाजीवरती आणि खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं या ठिकाणी अभयचं। चांगला स्कोरर आहे अभय, एक अफलातून स्कोरिंग करतो। नेरल प्रीमियर लीग जी आता NPL झाली त्यामध्ये आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये अभयला आम्ही पाहिलं गेलं। नवनाथजी दलवी या ठिकाणी उपस्थित झालेत। मी नवनाथजी दलवी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। वाईट चेंडू या दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या अवांतर स्कोर कार्ड वरती घेतली जाईल। धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15। 5 चेंडूचा खेळ आतावर समाप्त झाला। यतीश शेवटचा चेंडू घेऊन आलाय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा। हलक्या हाताने ग्लान्स केले, समोर क्षेत्ररक्षक आहे आणि इथे फलंदाज आपण पाहतोय धावबाद होतोय। गरज होती का या धावेची? आतापर्यंत भूषण चांगली कामगिरी करत होता, इथे ही धाव घेणं गरजेचं होती का? वैभव बाद झालाय, ओके वैभव या ठिकाणी बाद झालाय। कुठेतरी आपण पाहिलं गेलं क्रॉसिंग या ठिकाणी जरूर झाले, वैभवला माघारी यावं लागेल। वैभवला आपण पाहतो या ठिकाणी माघारी परतावं लागेल। क्रॉस या ठिकाणी झाले, पंचाने ओळखलं आणि थांबवलं आमचे मयूरजी मार्गे जे ऑफिशियल्स आहेत आणि खऱ्या अर्थाने 7 स्टार लाईव्हचे प्रोव्हायडर आहेत मयूर मार्के। आज आमच्या सोबत ऑफिशियलच्या भूमिकेत या ठिकाणी उपस्थित आहेत। गण्याबैल शर्तीमधील गण्याबैलाचं नाव आपण पाहतो नेहमीच ऐकलंय आणि त्या बैलाचे मालक आहेत मयूर मार्के। आज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत त्यांच्या सोबत भगवानजी दलवे एक अष्टपैलू खेळाडू ज्याने गतवर्षी दामतच्या मैदानावरती 25,000चा षटकार मारला होता आणि तो 25,000चं पारितोषिक ज्यांनी पटकवलंय। खऱ्या अर्थाने जर वावरलेला जी स्पर्धा चालू आहे तिथे काल 67,000 म्हणजे एक षटकार 67,000 पर्यंत जाऊन पोहोचला होता। या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता या मैदानासाठी या क्रीडा नगरीमध्ये जी खेळपट्टी बनवले अर्थात बाबू शेख अण्णा आणि करीम बाबू शेख यांच्या माध्यमातून जी खेळपट्टी या मैदानावरती बनवते दृश्य आपण स्क्रीनवरती पाहता। अफलातून ड्रोन व्ह्यूचा जो स्क्रीन आपण पाहिला गेला आणि कौतुक करावं KTC लाईव्ह इव्हेंटचं। अफलातून ते जे ड्रोन व्ह्यू जे खेचलेत आणि ते स्क्रीनवरती आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात, त्यांचं मनापासून गोडगोड कौतुक। क्लिअर आणि क्वालिटी बेस्ट जी कारदा टेनिस क्रिकेटची अर्थात KTC लाईव्ह इव्हेंट
प्रोप्रायटर अजिंक्य पवार आणि त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचं मी मनापासून गोड कौतुक. याच गावाला बिलॉंग करतात, वाकस गावचे सुपुत्र आहेत. लेफ्ट ओव्हर द विकेट आपण पाहतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, शतरक्ष चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद या ठिकाणी पाहतोय. भूषण माघारी परतलाय. दुसरा झटका आपण पाहतो भूषणच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय. 2 फलंदाज मार्गस्थ या ठिकाणी झालेत. सेकंड डाऊन नंतर आपण पाहतोय नंदू नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. आज या संघाला आपण पाहतो पाठबळ देण्यासाठी कर्जत टेनिस क्रिकेट मधला बायकर मॅन जीवन भगत तोही या ठिकाणी उपस्थित संघाला प्रोत्साहित त्या ठिकाणी करतोय. जीवन भगतचं मनापासून गुडगुड कौतुक त्या ठिकाणी करूया. जरूर पाहतो आपण अफलातून आणि ड्रोन व्ह्यू कॅमेरा जे हँडल करतात आमचे मित्र अमित मयेकर. खऱ्या अर्थाने एक चांगलं त्यांच्या माध्यमातून कव्हरेज आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ड्रोन व्ह्यूच्या सहाय्याने आपण पाहतोय जरूर आपण पाहतो चेंडू स्क्रीनवरती दाखवला गेला आणि ड्रोन व्ह्यू मध्ये आपण पाहिला गेला. खूप मोठा व्ह्यूवर या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजाकडून टाकला गेलाय. 9 चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. 12 मोठा व्ह्यूवर आपण पाहतोय. खूप दूरवरचा चेंडू फेकला गेला आणि पंचाने हेरलं सांगितलं यानंतरचा चेंडू असेल या स्पर्धेसाठी गुड न्यूज. उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू फ्रीटचा चेंडू वरती काही करता आलं नाहीये. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. माननीय विनायकजी घारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनायकजी घारे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो पुढचा चेंडू घेऊन आलाय. लॉंग ऑन झोन मध्ये आपण पाहिलं गेलं. डावखुऱ्याचा जो गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकात धावा आपण पाहतो खर्च झालेले आहेत आणि या षटकात आपण पाहतो धावा खर्च होत असताना धावसंख्या स्कोर कार्ड या ठिकाणी पाहिली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा आपण पाहतोय. सर्कल सजलं गेलं, जी लाईन आपण पाहिली गेली सर्कल मध्ये अफलातून आणि शोभा वाढवतोय आपण पाहतो या ठिकाणी. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, टॅप केला चेंडूला भरपूर प्रमाणात आपण पाहायला गेलं. चांगला फटका, तो चेंडू डायरेक्ट निघाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू सीमारेषे पलीकडे. षटकार आपण या ठिकाणी पाहतो. 6 धावा अफलातून फटके. मार्केवाडी टीम खऱ्या अर्थाने पाठीराखे बराच प्रमाणात पाठीराखे आपण पाहतो पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. फुलेचा चेंडू होता, सिंगल या ठिकाणी आली. आपण पाहतो सरकार हॉटेल विकी भवारे यांच्याकडून लगातार 3 विकेट साठी कोदुले संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवनाथजी ठोंबरे आणि माननीय अंकुशजी डांगरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो साहेबांना आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा परेश आपण पाहतोय शतरक्षक शॉर्ट फाईनला आहे, तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा, कारण जो फलंदाज खूप मोठे फटके मारत होता त्याला माघारी पाठवलंय. विकेट क्रमांक 3. 2 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 24. नवनाथजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नवनाथजी माली यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या.
आपण पाहतोय वाकस टीम मधून आणि नेहमीच चर्चेमध्ये असलेले एक चांगले अष्टपैलू खेळाडू नवनाथ माली यांचं आगमन झालंय. मी नवनाथ माली यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती. या दरम्यान प्रसादजी शेलके आणि सागरजी कडव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज साजन आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्यात ते मार्केवाडी टीमने. साजनचा हा चेंडू पाहतोय. शॉर्टपिच चेंडू होता या ठिकाणी पाहिला गेला. चांगला चेंडू आपण पाहतोय. थोडा बीप होता फलंदाज आणि आमचे स्कोरले पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत भगवान दलवी. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता पहिला चेंडू. त्यानंतर पुन्हा आता टॅप केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे फर्स्ट अटेम्प्टला जरूर सोडली होती. सेकंड अटेम्प्ट स्वतःला सावरलं. झेल या ठिकाणी पकडला गेला. फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक 4 या ठिकाणी दिला गेला आहे श्री कांबया जय हनुमान क्रिकेट संघ मार्केवाडी टीमला. चला फलंदाज लगेच जायचं कारण वेळ जास्त घेऊ नका. जसं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त करण्याचा जो निर्धार सांगितला, त्यांना नियम सांगितला त्याप्रमाणे फलंदाजाने लगेच 30 सर्कल आपला बॅट्समन बाद करण्यापूर्वी आपण लगेच मैदानात पोहोचा. वेळ जास्त घेऊ नका. जरूर या टीमला कोचिंग करतात आमचे जीवन भगत. थोडेसे निराश नाराज असे धावसंख्या येत आहे. 12च्या सरासरीने पहिले चांगला चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. नवनाथजी माली, सागरजी कडव आणि प्रसाद शेलके यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आयोजकांच्या वतीने आपलं आमंत्रित केलं जातं. या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो थांबलं होतं ते 25 या आकड्यावरती जाऊन पुढे सरकले. तिसरा षटक प्रगती पथावर 3 षटक या साईडने टाकायचे आहेत आणि डिंग ब्रेक्स नंतर 2 षटक आपण पाहतो एका वेन करून टाकायचे आहेत. इथे अपरेश पुन्हा एकदा तो शतरक्षक त्या ठिकाणी तैनात बिझी ठेवलंय. त्या ठिकाणी शतरक्षक भावेशला विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केले. 2 षटकामध्ये 24 होत्या आणि या षटकामध्ये पाहतोय 2 फलंदाज जरूर बाद केलेत गोलंदाज साजनने आणि विकेट प्राप्त केली. 2 धाव खर्च केली ती 1. शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकाचा. त्यानंतर डिंग ब्रेक्स असेल आणि गोलंदाजी एंड बदलला जाईल. वाकस गाव एंड कडून आपण पाहतो उर्वरित 2 षटक त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. नेक्स्ट मॅच कोलिवली विपक्ष काढ्याचा पाडा. या 2 टीमला विनंती करतो आपण. श्री गणेश कोलिवली विपक्ष जे सप्रोबा काढ्याचा पाडा. टीम मेंबर कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण उपस्थित व्हायचे. जो संघ कॅप्टन प्रथमतः उपस्थित राहील त्याला टॉस पाहण्याचा अधिकार असेल. जर तुम्ही उपस्थित झालात नाही आणि सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल आणि जर आपण अधिक लेट केला तर धावांची पेनल्टी आयोजकांच्याकडून आपल्याला दिली जाईल. तर दोन्ही संघाला विनंती करतो आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहा. दूरवर चेंडू पाहतो. व्हाईट लाईनच्या पासून खूप दूरवर चेंडू होता. व्हाईट चेंडू आपण पाहतो. आमचे ऑफिशियल मयूर मार्के सर यांच्याकडून इशारा आला. खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव द फलकावरती घेतली गेली.
धावसंख्या 26 या आकड्यावरती. चांगला चेंडू वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउंड चेंडू अखेर सीमारेषे पलीकडे चौकार या ठिकाणी अर्जित झाला. दोन्ही क्षेत्ररक्षक अजय आणि प्रतीकला आरामात संधी होती. दोघे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले असते पण कोण पोहोचणार यावरती दोघांचा निर्धार होता. प्रतीक येणार का अजय येणार. दोघांमधून चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. षटक क्रमांक 3 आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या दरम्यान माननीय काशीनाथ दादा वैखरे यांचं आगमन झालंय. मी काशीनाथ दादा वैखरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. डिंग ब्रेक असेल तो पण संधी देऊया आमच्या डीजे दीपकला. या ठिकाणी षटकार साठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असेल. बॉलर कोण आहे. आनंद हा गोलंदाज पाहतो. गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक आपण त्या ठिकाणी पाहतोय. कृपया करून आपण पाहतोय बघा जो कशिले रोड कडून जी गाडी येतात तो रोडला ज्या गाड्या आहेत कृपया रोडवरती गाड्या ठेवू नका त्या बाजूला घ्या. पार्किंगला जागा भरपूर आहे. आपण रोडवरती गाड्या उभ्या करू नका. जी आपली वाहन आहेत 2 व्हीलर 4 व्हीलर तिथे कृपया करून उभ्या करू नका. येण्या जाण्यासाठी आपण त्रास होईल अडचण होईल आणि आपल्या गाड्यांना इतर गाड्या टच होतील त्यामुळे त्रास होऊ शकतो. शॉट चेंडू पाहतो बॅटची आपण येते एसटी रक्षक आणि शॉट पाहिलं क्षेत्ररक्षक आपण पाहतो चुकी करतोय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी चौकार. त्या ठिकाणी एक बाउन्सर चेंडू आपण पाहतोय. प्रति ओव्हर एक बाउन्स चेंडू त्या ठिकाणी टाकण्याचा जो अधिकार असतो आणि तो अधिकार या ठिकाणी पूर्णतः गमावला कारण एक बाउन्स या ठिकाणी झालाय. इथे शॉर्ट पिच चेंडू फाईन डिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल का नाही पोहोचू शकला. दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती 4थं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा तयार होतो. लेफ्ट हँड राऊंड विकेट. चांगला चेंडू इथे कमबॅक करणारा चेंडू आपण पाहायला गेला. 2 चौकार 2 शॉटपर चेंडूचा भरपूर समाचार घेण्यात आला होता. अजय सर आमच्या सोबत आहेत. अजय सर इथे पाहतो जय हनुमान कोदिवले क्रिकेट संघ बी प्रथम तर रजनीश खेळते आणि या वर्षी एक सुंदर नियोजन आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला. दमदार ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. इथे टॉस केलाय. 12 आजकाल चेंडू हवेमध्ये दूरवर चेंडू आहे.
शतरक्षक 4-4 5 शतरक्षक त्या ठिकाणी होते. सचिन तरे त्या ठिकाणी पोहोचले होते. कोणता शतरक्षक झेल घेणार पाठीदाखे पाहिले गेले आपण सुरेश दादा. जे हनुमान क्रिकेट संघ ए अर्थात तो संघ आहे त्या संघाचे खेळाडू पण या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश हे आपण पाहिलं गेलं राजेंद्र या ठिकाणी आहेत आणि तेही मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. गोलंदाज तयार. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा तयार होतोय. इथे पाहतोय बिमरचा महाराजाला नाही तारा. नो चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. नो चेंडू आपण पाहिला गेला. पंतांकडून कॉल आला बिमरचा. अतिरिक्त धाव या ठिकाणी बिमरच्या स्वरूपात घेतली जाईल. त्यावरती सिंगल आले. यानंतरचा चेंडू असेल पुन्हा एकदा गुड न्यूज. उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. ज्यांनी आपल्याला ग्राउंड साठी धावसंख्या स्कोर करा 42 या आकड्यावरती आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी करा ते विकेट बनवायचं होते, खेळपट्टी बनवायची, ते ग्राउंड बनवायचं होतं. ज्यांनी JCB ज्यांनी 4 दिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला मदत केली. या स्पर्धेला आयोजकांना ज्यांनी साथ दिली माननीय मिरसुली गावचे रविदादा पडवल यांचं मनापासून आभार आणि दादांना विनंती करतोय आपण या ठिकाणी आलात, मैदानाची शोभा वाढवले. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. फ्रीचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाले दादांनो, त्यामुळे आपण पाहतोय. 5वा चेंडू या ठिकाणी गोलंदाज आनंद घेऊन येतोय. इथे फ्रीचा चेंडू शॉर्ट पॉइंट मधून चेंडू निघाला. चेंडू दंदन करत निघतो सीमारेषे पलीकडे. दमदार फटका, दमदार शॉट. 4 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. चौकार पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती लागला जाईल. धावसंख्या 46 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असे विचार करावा लागेल सुरेश. खऱ्या अर्थाने तुम्ही ऑपोजिट आहात कोथुले टीमच्या, कारण तिथे तुम्ही त्यांच्या विरोधात खेळता. पण एक बॉल दोन नो आहेत का? दोन नो कुठे टाकले? तो बिमरचा नो बॉल दिला होता. 2 नो बॉल आपण पाहतोय पंतांकडून घोषित झालेत. हा केलं. स्कोर कार्ड आपण पाहतो. सुधारित स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात या धावा आपण पाहतोय. अजूनही पाहिलं गेलं गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आनंद कुठेतरी घातक ठरला गेला आणि विचार केला, कारण साजनने चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्याकडे दुसरं षटक का आलं नाही हा प्रश्नचिन्ह असेल. ज्यांनी फक्त 5 धावा खर्च केला होता त्याच्याकडे ती गोलंदाजी का आली नाही, दुसरं षटक त्याच्याकडे का देण्यात आलं नाही, हा कोदुले संघाकडे जरूर प्रश्नचिन्ह असेल. माननीय मिलिंद बुंडरे, ज्ञानेश्वर माली या ठिकाणी उपस्थित आहेत. संभाजी डांगरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनीलजी जाधव हे सर्व मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती या. मिलिंद बुंडरे चोरले गावातील आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू, एक नामवंत क्रिकेटपटू या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान 2 धावा आपण पाहतोय. जय सप्रभा खाड्याचा पाडा टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. विपक्षी श्री गणेश कोलोली टीम आपण पाहतोय या ठिकाणी खेळेल. अर्धशतक धावफलकावरती लागले गेलेत. 50 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समोर बघा. प्लीज बंटी आता माली आयोजक आम्हाला वारंवार सूचना देतात, कृपया करून आपल्याकडे जे एक्स्ट्रा जे बसले त्यांना प्रथमतः उठवा आणि तिथून कोणत्या प्रकारचा कॉल करू नका.
अन्यथा पॅनल्टी दिली जाईल आयोजकांच्याकडून. हा पुढील पुढील सामन्याच्या टॉससाठी श्री गणेश कोळिवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र संघ खाड्याचा पाडा. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. बंटी माळे आणि खरं तर जीवन भगत कोच आहेत. आधी कोचला कंट्रोल मध्ये आणा, खेळाडू कक्ष ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये येईल. बघा उमेश मार्के आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन आहे. त्यांच्याकडून अजय साठी षटकार हॅट्रिक 2 लगातारच्या षटकाराला 1000चं कॅश प्राइज आहे. अजय सर जसं कॅश प्राइज इथे जमा करा म्हणून सांगितलं तिथून आता कॉल येणं बंद झालं. म्हणजे नाव इथे आता कॉल येणं बंद झालं. इथे कॅश आयोजकांनी सांगितलंय जोपर्यंत इथे कॅश घेणारा माणूस बसला नाही तोपर्यंत नाव घ्यायचं नाही. आणि आमचे उमेश आता इथे उपस्थित आहे. इथे पाहतोय भीमार चेंडू 22 गोलंदाजी मार्क वरतीला भीमारला नाही तारा. खराब चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. श्री गणेश कोलिवलीचे कर्णधार टॉस साठी या. खाड्याचा पाड्याचा कॅप्टन अमर राणे उपस्थित झालेला. अमर आपलं स्वागत. अमर आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य खात्यामध्ये सेवेत ते तलाठी आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. या दरम्यान रघुनाथजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. फ्रीटचा चेंडू होता. या दरम्यान पाहुणे आपण पाहिले गेले. 1 शॉट आहे. 1 शॉट आपण पाहतो या ठिकाणी. पंचांकडून कॉल 1 धाव इथून कमी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. छप्पन धावा. सचिन होतो चेंडू खाली. कारण आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे सचिन चालक हे या अगोदर एक झेल घ्यायचा प्रयत्न केला होता. इथे विकेटचा बदल माघारी परतला तो फलंदाज लालू. अर्थात महेंद्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक आहे स्लॉग वर आपण पाहतोय. यानंतर टॉप बॉक्स मध्ये आपण पाहतोय जॉईंट होतील श्री गणेश कोलिवली टीम कॅप्टन विपक्ष जय सोप्रोपा अर्थात जयेश खाड्याचा पाडा टीम कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी उपस्थित होतील. माननीय नवनाथजी माली साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. त्या दरम्यान चारू दत्त खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. खाड्याच्या पाड्यावरून काही मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. कोदिवलेवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आमच्या या पंचकृषी मधून जे मान्यवर या ठिकाणी आलेत आणि कोलिवलेवरून जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 57 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी केली आज. 9 चेंडू भरपूर प्रमाणात कोदिवली टीमने फेकलेत. फळ लाईटला प्रथमता खेळत असताना आपण पाहतो कोदिवली टीम जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवली बी फळ लाईटला आपण पाहतो लाईटच्या या रजनी जोतामध्ये प्रथमता हा संघ या ठिकाणी खेळतोय. वाकसमध्ये खेळण्यासाठी सर्व तयार असतात. वाकसचं मैदानची स्पर्धा कधी येईल हा प्रत्येकाचा विचार असतो. शॉर्ट पिच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी पोहोचलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आनंद त्या ठिकाणी होता. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. आणखीन एक झटका मार्केवाडी टीमला या ठिकाणी दिला गेलाय. ओ हो क्या बात आहे. तयारी करून गेला. हा जबरदस्त. यस वॉर्मअप पाहिला गेला. नवीन फलंदाज अजय सर फुल तयारीशी गेलाय. तलवार पाजवले या विलासने. विराज गारे तलवार पाजवले. आता मैदानावरती 1-2 बॉल तयार ठेवा. बॉल किती शिल्लक आहेत? 1च बॉल शिल्लक आहे आणि स्ट्राईक पण त्याच्याकडे आहे. म्हणजे बॉल फुटला तरी टेन्शन नाही. श्री गणेश कोलिवली टीमचा कॅप्टन पण या ठिकाणी उपस्थित झालाय. दोन्ही कॅप्टनचं मनापासून हार्दिक स्वागत.
आणि काय तलवार पाजवले, मैदानावरती गेला, मैदानात नाही तर पवल्यामधून सेट होऊन गेला, चेंडू पाठवला थेट 6 धावांसाठी. हा बेहतरीन षटकार, क्या बात आहे, अफलातून फटका. नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. जय सौप्रभा खाडेचा पाडा अर्थात जयस खाडेचा पाडा टीम कॅप्टन आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्या या, तात्या हां, त्यानंतर श्री गणेश कोलोली टीम कॅप्टन पण या ठिकाणी उपस्थित आहेत. या पवार साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. नाशिकचा कौल या ठिकाणी होतोय. या समोर हेड अँड टेल, जर टॉस पाहायला लागला तर आपण रिटर्न करू. टॉस जर कुणाला टच झाला खेळाडूंना तर आपण टच करू. हेड अँड टेल आहे. हां, आता लपून ठेवा आणि आता उडवा. कॉल आपण पाहिलं गेलं या ठिकाणी होता जय सौप्रभा खाडेचा पडा टीम आणि टॉस जिंकलाय श्री गणेश कोलोली टीम. पाहुण्यांना विनंती करतो आपण बसून घ्या. तर आपण बसून घ्या. जरूर टॉस जिंकलाय श्री गणेश कोलोली टीम. पुन्हा एकदा सज्ज झाले रजनी स्पर्धा खेळायला. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? प्रथम तर टॉस जिंकलाय आणि खाडेच्या पडाच्या विरोधात तुम्ही काय स्वीकारणार? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू खाड्याच्या पाडा विरुद्ध संघात. ओके, तयारी केलेली आहे. आज टीममध्ये नव्याने गोलंदाज जे मागील वर्षी होते तेच गोलंदाज यावर्षी सुद्धा आहेत. म्हणजे या मैदानावर ज्यांना अनुभव आहे त्यांना तुम्ही या ठिकाणी उतरवणार आहेत. काय विचार केला, काय म्हणा स्पर्धा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा रजनी स्पर्धेमध्ये? चांगलं वाटतंय, सुंदर आयोजन आहे. आणि तुमच्याच ग्रामपंचायतमधली स्पर्धा आहे, काय विचार आहे? ट्रॉफी परत तर जरूर आपण पाहतोय. तर या ठिकाणी आमचे तात्या अमर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, बराच दूरवरचा प्रवास करता, कर्जत नव्हे तर कालापूर आणि रायगड विभागामध्ये जय सौप्रभा खाड्याचा बडा टीम आपण पाहतोय क्रिकेट खेळताना दिसते. काय विचार करून आला तर मैदानावरती? कारण प्रथम तर बॅटिंग आहे. टॉस तुम्ही जिंकला असता, तुम्ही काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच घेतली असते आम्ही पण. म्हणजे आज तुम्हाला बॅटिंग पाहिजे होती, ती बॅटिंग आले. कारण आम्ही पाहतोय कारण प्रत्येक ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर जय सौप्रभा खाड्याचा बडा टीम बॅटिंग घेते. मी काळातल्या काळात असलो कारण टॉस जिंकलात तरी बॅटिंग होती, हारलात तरी त्यांना बॅटिंग घ्यायची होती कारण त्यांचा तो नियमच आहे, बॅटिंग घेत असतात. काय असेल मानस हे मैदान पाहिल्यानंतर, विकेट पाहिल्यानंतर किती टार्गेट आज तुम्ही कोलोली टीमच्या विरुद्ध ठेवणार? कारण तीही या पंचकृषीची एक चांगली टीम आहे. 60-65. जरूर 60-65. का म्हणाल स्पर्धेविषयी? सध्या या कर्जत टेनिस किटमध्ये रजनी स्पर्धा चालू आहेत. आयोजन छान आहे आणि इथे खेळायला आम्हाला खूप आवडतं. हा, जरूर, ते मला माहितीच आहे. वाखरच्या मैदानावरती नेहमीच खाण्याचा मला टीम डे असून दे या नाईट असून दे स्पर्धा खेळत असतात. जरूर तुम्हाला तयारीसाठी शुभेच्छा देऊया आपण आणि जाऊया पाहुण्यांकडे. कोलोली संघ नायक आपण आयोजकांशी संपर्क साधा. थँक्यू संदीप सर. 2 सन्मान आहेत, त्यानंतर आपण मॅचकडे जाऊ. मी धर्माप्पा शेळके यांना विनंती करेल, धर्माप्पा आपल्या शुभ असते नवनाथ दळवी यांचा सत्कार आपण करावा. आमदार चषक 2026 मध्ये नवनाथ दळवी यांचा सत्कार धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि त्यानंतर रघुनाथजी पवार साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. चला, 65 धावांचं लक्ष्य, 65 रनचं लक्ष्य. बॅटिंग करणारी टीम जय हनुमान कोदिवले भी आणि धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते नवनाथ दळवी यांचा सन्मान. आणि त्यानंतर रघुनाथजी पवार साहेब केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्व अजिंक्य पवार यांचे पिताश्री रघुनाथजी पवार यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय जोंटे यांना, धर्माप्पा शेळके यांनाच विनंती करेल आपण रघुनाथजी पवार साहेबांचा सत्कार करावा. आणि मॅचला सुरुवात 65चं
यानंतर खाड्याचा पाडा संघ खेळणार आहे आणि खाड्याचा पाडा संघाचा जर खरा चाहता कोण असेल तर तो समीर राणे आणि समीर राणेचं देखील आगमन सहर्ष स्वागत आहे समीर. 1 बॉल 2 धावा 65चा टार्गेट आणि 65चा टार्गेट मजा येईल आता. ज्या हनुमान कोदिवले बी संघ जरी पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये उतरला असला तरी दमदार आणि या दरम्यान पाहतो आपण पुढील बॉल वाह मागे खेचून मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन मध्ये थोडी मिसफील्ड झाली. पुढे चालला चेंडू रनआउटची चान्स 2 धावा परत एकदा आणि या दरम्यान ज्ञानेश्वरजी माळी यांचा देखील सत्कार इथे केला जाईल. मी विनंती करतो ज्ञानेश्वरजी माळी यांना आपण यावानी धर्माप्पा आपल्या शुभ असते पुढील सन्मान करावा. बोरिवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्ञानेश्वरजी करडे साहेब, तातू जाधव साहेब आणि दिनकरजी मिसाळ या तीनही पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हा. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत. वाह गुड शॉट. कव्हरच्या वरून चेंडू चाललाय. सागर वेगवान धावलाय आणि लास्ट मोमेंटला चेंडू बाउंड्री पार. 3 बॉल स्कोर झालाय तो 8. जय हनुमान कोदिवले बी हा संघ 65चा पाठलाग करतोय. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये उतरलाय पण पहिल्यांदा उतरल्यानंतर आपल्या बॅटिंगची छाप सोडतोय तो यतीश. 3 बॉल 8. या वर्षी बऱ्याचशा संघांनी पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये खेळताना क्वालिफायच्या मॅचेस गाठलेले आहेत. अजून बरेचसे सन्मान बाकी आहेत. ओव्हर झाली की जॉन्टी सर आपण पुढील सन्मान घेऊ आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये 65चं टार्गेट आहे. 3 बॉल 8 झालेले आहेत. वाह परत एकदा यतीशचा शॉट उंच गेलाय आणि वाह कॅच ड्रॉप. एफर्ट्स भरपूर होते या खेळाडूचे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने केली. कॅच ड्रॉप झाले आणि परत एकदा 2 धावा घेतल्यात त्याच्या हनुमान कोदिवले बी संघाने. असं म्हणतात की प्रयत्न कदापि व्यर्थ न भवती. एफर्ट इज नेव्हर वेस्ट आणि हे प्रयत्न वेस्ट गेलेलं नाहीये. 2 धावा वाचवल्यात. प्रत्येक बॉल वरती रन्स आली. 4 बॉल 10 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान कोदिवळे बीच्या आणि पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये लढतोय आणि 65चा पाठलाग इथून सुरू झालेला आहे. 4 बॉल 10. भूषण आलेलं आहे. अनुभवी आहे मार्केवाडी बी संघाचा भूषण पण त्याच्या विरोधात देखील यतीशने पहिल्यांदा बॉलिंग फेस करताना 4 बॉल मध्ये 10 धावा केलेल्या आहेत. ग्रेट बॅटिंग. चांगल्या बॉलर वरती अटॅकिंग मोड आहे बॅटर यतीशचा. परत एकदा पुढे येऊन स्टेप आउट करून शॉट चालला बाउंड्री पार. एक्स्ट्रा कव्हर वरून हा चालला चेंडू सीमा पार. 1 मोर चौकार. दोन बाउंड्रीने मात्र यतीशने जय हनुमान कोदिवळे बी ला पोहोचवलंय. 14 धावा. 5 चेंडू 14. एकही बॉल डॉट आलेला नाहीये भूषणचा. यतीशने प्रत्येक बॉल वरती रन्स केल्यात. लास्ट बॉल क्लीन बोल्ड. विकेट काठी काढलीये. फलंदाज आउट. 1 ओव्हर विकेट काढली. 14 धावांनी षटक संपलंय आणि पुढील येणारे 24 बॉल जिंकण्यासाठी धावा हव्यात 51. 24 बॉल 51. चला पुढील सन्मान. खर तर पुढील आपण पाहतोय मी रोशनजी दळवी साहेबांना विनंती करेल या स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशन आपण विठ्ठलजी भुंडेरा साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. हेदवलीचे विजय धुळे यांना विनंती करेल. विजय दादा आपण स्टेजवरती या. कॅमेरामॅनला विनंती करेल कॅमेरा आपण टर्न करा आणि आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून या विभागात कोणाची ओळख असेल तर विठ्ठलजी भुंडेरे साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दळवी यांच्या शुभ हस्ते विठ्ठल भुंडेरे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आमदार चषक 2026 आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली स्पर्धा आणि नागेश दिघे दादा यांनाही विनंती करेल. नागेश दादा एक दिग्गज क्रिकेटपटू खाड्याचा पाडाचे. नागेश दादा आपण या मंचावर आपलंही सहर्ष स्वागत आहे.
विठ्ठल बुंडेरे साहेबांचा सन्मान आपण करतो, कारण वाकस ग्रामपंचायत म्हणली चोरावले गाव म्हटल्यानंतर आवर्जून अधिवेशनाच्या काळात देखील आमदार साहेबांनी ज्यांची आवर्जून भेट घेतली होती ते विठ्ठलजी बुंडेरे साहेब यांचा सन्मान, सहर्ष स्वागत. त्यानंतर खाड्याचा बाडचा क्रिकेट आणि मास्टर माइंड म्हणजे नागेश दिघे यांचा सन्मान, नागेश दादा आपलं सहर्ष स्वागत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. बॉलर तयार. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट आला. नागेश दिघे यांना आपण पाहू शकता. बरीच वर्ष खाड्यापाडा क्रिकेटसाठी योगदान देणारा मास्टर माइंड खेळाडू रोशन दळवी यांच्या शुभाचे सहर्ष स्वागत. 23 बॉल 51. कोदिवले संघाचा सचिन. आता सचिनला ती कामगिरी पार पाडायची जानमन कोदिवळे ब साठी. सचिनच्या बॅट मधून स्ट्रोक समोर मारलाय. एकच धाव. यतीश आउट झाला. आता सचिनला ती जबाबदारी घ्यायची आहे. 2 बॉल एकच आलेली आहे. 22 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 50. खाड्याचा बाडा गावचे आदरणीय संतोष खाडे साहेबांना विनंती करेल की आपण या मैदानावरती उपस्थित असाल तर संतोषजी खाडे साहेब आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. वाकसकरांच्या वतीने आमदार ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत. फटका अभयच्या बॅटमधून समोर मारलाय. एकच धाव. सिंगलने सध्या जानमन कोदिवळे ब संघाला कंट्रोल मध्ये आणलंय. यतीश जर का आउट झाला नसता कोदिवळे संघाचा तर कदाचित याही ओव्हर मध्ये त्याने धावाची लयलूट केली असती. 3 बॉल मध्ये 2 दिल्यात. ते मात्र अक्षयने. बॉलर तयार. शॉट बरोबर मारलाय पण यावेळेला देखील खेळाडू तैनात आहे. मिसफील्ड झाली. दुसरा त्यांचा चान्स. 2 धावा घ्यायचे. डेंजर ठरेल का? धावा कंप्लीट. 2 धावांनी स्कोर पोहोचलाय. 65चा टार्गेट करत असताना धावा 18. अजूनही मॅच मध्ये 20 बॉल आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय मार्केवाडी संघाचा बायकर मॅन स्टार प्लेयर नामदेव मार्के यांचं आगमन होते. नामदेव मार्के आपण मंचावरती या. आणि पिंपलोलीचे रमेश भोईर यांना विनंती करतो आपणही मंचावरती या. चोरावले गावचे जगूदादा डायरे यांना विनंती. बघा एंट्री गेट वर जी लाईट होती ती आपण ऑफ करा. थँक्यू सो मच. 20 बॉल अजूनही धावा करायच्या 47. अक्षयची ओव्हर. 4 बॉल संपले. स्ट्राईक वरती येतो सचिन. बॅट ब्रश आणि प्लेड ऑन. बॅटची कडा आणि स्टंप वरती लागलाय चेंडू. सचिन आउट. आंबोली यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतो की आपण मंचावरती या. आणि त्यांच्या समवेत वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंच संजयदा तांबोली, पिंपलोलीचे रमेश भोईर दादा आणि चोरावल्याचे दिनेश ढुळे दादा यांनाही मी विनंती करेल आपण या. आणि त्याचबरोबर जग्गूदादा डायरे चोरावळे गावचे या सर्वांना विनंती करतो की आपण आमदार ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर चोरावल्याचा आणखीन एक स्टार प्लेयर मिलिंद भुंडेरे यांनाही विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. खर तर आता कॅश प्राइज येतं. सरकार हॉटेलचे मालक विजय भवारे यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. विकी भवारे यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी प्रत्येकी 1,000. मॅच 18 बॉल आणि आता 47 करायचे. चला वेल अजिबात घेऊ नका. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात 47. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी जय हनुमान. त्याचबरोबर सावले हेदवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गणेश मोडक दादा यांचं देखील आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांनाही विनंती करेल की आमदार चषक 2026 मध्ये गणेश दादा मोडक
आपलंही स्वागत आहे आणि सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. गणेश मोडक दादा, संजय दादा तांबोळी, रमेश भोईर दादा, दिनेश धुळे दादा, निलेश तांबोली, राजेश तांबोळी, सर्वांना विनंती करतो आपण या मंचावरती या. 18 बॉल 47 धावांची गरज आहे जानमन कोदिवले बीला. आणि त्याचबरोबर पिंपलोलीचा अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह आणि रमेश भोईर यांना विनंती करतो आपण या. 18 बॉल 47चं टार्गेट आहे. पहिला बॉल बॉलर आला आणि पहिल्याच बॉलवरती भूषणच्या गोलंदाजीवरती सिंगल. 17 बॉल बाकी आहेत, 46 धावांची गरज आहे. आमदार ट्रॉफीची ही मॅच जानमन कोदिवले बी पहिल्यांदा मार्केवाडीशी खेळतोय आणि यावर्षी वाकचचं मैदान म्हणजे 5 ओव्हरमध्ये 90 धावाही चेस होतात असं हे मैदान आहे. आणि मिलिंद मुंडेरे यांचं देखील आगमन होत आहे. चोरावलेचे स्टार प्लेयर. चोरावले क्रिकेटमध्ये जर कोणी 50 मारली असेल तर मिलिंद मुंडेरेने. आणि बायकर मॅन कर्जत तालुक्याचे वावलीची स्पर्धा आजही प्रेक्षकांना आठवते आणि ती बाईक जिंकणारा खेळाडू म्हणजे नामदेव मार्के. आणि नामदेव मार्के या स्टार खेळाडूचं देखील आगमन. नामदेव सर या आपण मंचावर. चला टाइम घेऊ नका प्लीज. फिल्डरला विनंती आहे. मार्केवाडी बी भूषण बॉलिंग करतोय. 17:40 पायावरती लागला जोरदार अपील आणि विकेट. LBW फलंदाज आउट. नामदेव मार्केंचं आगमन झालं आणि विकेट आली. अनुभवी खेळाडूचं आगमन झाल्यानंतर आलेली विकेट. नामदेव मार्के यांचं विकेटने स्वागत केलं बॉलरने आणि वाकसकरांच्या वतीने नामदेव आपलं सहर्ष स्वागत. अनुभवी खेळाडूची कोचची भूमिका जर कोण यशस्वी ठरला असेल तो मिलिंद मुंडेरे. कारण जय डावया चोरावले यावर्षी पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट खेळला सावळेच्या स्पर्धेमध्ये आणि जय डावया चोरावले हा क्वालिफाय मॅच पर्यंत खेळला होता आणि त्या संघाचा कोच होता तो मिलिंद मुंडेरे. याचंही आगमन. विनायक मार्केंकडून ही विकेट. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे विनायक मार्के यांच्याकडून. मॅच अजूनही बनतीये. जानमन कोदिवले बी संघाला ताकद लावावी लागेल. बरोबर ताकदीने खेचलाय. लॉंग ऑफ वरून खेळाडू आले. राज एकच धाव मिळेल. मॅच आता 15 बॉल विजयासाठी धावा हव्यात 45. 15 बॉल 45. जानमन कोदिवले ब संघाला इथून बाउंड्रीची गरज आहे. कारण जर का बाउंड्री मारला नाही तर सामना दूर जाईल. आणि या स्पर्धेचे आयोजक ज्यांना आपण मुख्य मंचावरती पाहतात सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. आणि इथून कॅच हवेत. खाली आलाय चेंडू तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट. 14 बॉल 43 धावांचा पाठलाग अजून करायचे. रोशन दादा दळवी यांनी जी संकल्पना राखली वाकस मध्ये यावर्षी मॅचेस होतील की नाही हा संपूर्ण कर्जत तालुक्याला पडलेला प्रश्न होता. पण रोशन दादा दळवी यांनी खंबीर भूमिका घेत आमदार ट्रॉफीचं नियोजन केलं आणि जानमन क्रिकेट संघ वाकस या संघाची आणि ग्रामस्थ मंडळ वाकस यांची खंबीर साथ आणि ही भव्य ट्रॉफी तुमच्या समोर आहे. बॅटवरून आलाय स्ट्रोक. एक रन इथून मिळेल. येणारे बॉल बाकी आहेत 13 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात अजूनही 42. 13 बॉल 42. एकच बॉल या ओव्हरचा बाकी आहे. जानमन कोदिवळेचा जो बॅटर बॅटिंग करतोय खरं तर सिक्सर हवाय आता. 13-42 ची गरज आहे. क्लीन बोल्ड. दांडी गोल केली. फलंदाज आउट. मॅच झाली आता 12 बॉल 42 धावांची गरज आहे. आणि ही स्पर्धा वाकसच्या स्पर्धेचं आपण जेवढं कौतुक करतो ना रोशन दळवी यांना जर का कोणी खंबीर साथ दिली असेल म्हणजे मागच्या 15 दिवसात ते झोपलेही नसतील मी म्हणेल. ते मंगेश वैखरे, किरण शेळके दादा, कैलास वैखरे, त्यानंतर गणेश दळवी असतील, जॉन्टी अण्णा. खरं तर या सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली ना मागच्या 15 दिवसामध्ये त्यांना झोपही लागली नसेल. आणि म्हणूनच वाकसची स्पर्धा म्हटली ना खाड्याचा पाडाच्या कॅप्टन अमरने सांगितलं की वाकसचं मैदान म्हटलं की आम्हाला खेळायला आवडतं.
कारण वाकसकरांचं आयोजन नियोजन कडक असतं आणि ट्रॉफी बघा आल्यानंतर किंग एखाद्या राजाच्या डोक्यावरती जसा मुकुट असावा अशा किंग आम्ही किंग आहोत क्रिकेटमध्ये हे सिद्ध करून मिरवणाऱ्या ट्रॉफीज वाकसकरांनी आणलेले आहेत आणि सगळ्यांचं म्हणजे बिरदोल्याच्या अक्षय कालेकर आलेले त्यांची नजर त्या ट्रॉफीकडे आणि 12 चेंडू विजयासाठी धावा हवेत आता 42. चला मॅच इथून ऑन होईल. आपण या दरम्यान हे षटक झालं की पाहुण्यांचा सन्मान करू. मिलिंद बुंडेरे सर मंचावरती उपस्थित आहेत. नामदेव मार्के बायकर मॅन कर्जत तालुक्याचे उपस्थित आहेत. सामना 12-42 आहे. 12 बॉल मध्ये 7 सिक्सर मारायचे. ज्या हनुमान कोदिवळे ब संघाला फक्त 7 सिक्स मारायचे. ताकद ठेवावी लागेल बॅटरला. पहिला आलेला षटकार जय हनुमान कोदिवले ब संघाच्या फलंदाजाने बैठक शॉट मारला. आनंदने अभयने आणि मॅच आली आता 11 बॉल 36 आणि या दरम्यान आपण पाहतोय ज्यांची ग्रँड एंट्री मैदानावरती पायलट रमेश भोईर यांचं आगमन, संजय दादा तांबोली यांचं आगमन आणि दिनेश जुळे दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. थेट आणि ग्रँड एंट्री झाली. तिघांनाही विनंती करेल मंचावरती. 11 बॉल 6 सिक्सर मारायचे. नंदू आलाय आणि नंदूच्या बॉलिंग वरती पहिला सिक्सर आलाय तो अभयचा. आता भय ठेवून चालणार नाही. 11 बॉल 6 सिक्स एवढाच माइंडसेट अभयला ठेवावं लागेल. परत एकदा वा हुशारीने खेळलाय. कट केलाय चेंडू. समोर चालेल खेळाडू आले थर्डमॅनला. अडवला बॉल. फेक झाली. 2 धावा मिळाल्या. 10 बॉल 40 सॉरी माफी असावी 10 बॉल 34 मॅच बनू शकेल. 10 बॉल 34 कारण अभय ज्या प्लॅनिंगने खेळतोय त्याला माहिती आहे की सिक्सर जर का मारले तर मॅच मध्ये मजा येईल. 10-34 डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आता 34 पाहिजेत. 9 चेंडू 34 पाहिजे आणि ज्या हनुमान कोदिवळे ब हा संघ जर जिंकतोय तर सरकार हॉटेलचे मालक विशाल भवारे आणि विकी भवारे यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र कोदिवळे संघाला देण्यात येईल. सिक्सर मारेल का भाई. खोलवर टप्प्याचा चेंडू. ग्राउंड लेवलचा शॉट. लॉंगांकडे चेंडू. 1 धाव कंप्लीट. फक्त एकच मिळेल. 8 चेंडू आणि 33 धावा. मॅच आता सिक्सर वरती चाललेली. 8 बॉल 33 5 ठोकायचे षटकार आणि ती सिक्सर मारण्याची जर का ताकद ठेवली अभयने आणि त्याच्या सोबत असणाऱ्या आनंदने तर मात्र इथून मॅच जिंकता येईल. धीम्या गतीचा बॉल फसवलाय बॉलर नंदूने. 7 बॉल 33. आता या बॉल वरती मस्ट निडेड सिक्सर हवाय. जर का आता या बॉल सिक्सर आला नाही तर कदाचित मग 6 बॉल 33 ची गरज असेल. सिक्सर हवाय. प्रेशर कमी करण्यासाठी आनंदला सिक्सर मारावा लागेल. नंदूचा चेंडू ओव्हर बघायचा पंचांचा निर्णय आला. व्हाईट बॉल. मॅच अजूनही बाकी आहे. 7 बॉल 32. रमेश भोईर दादांचं आगमन या मंचावरती. दिनेश धुळे दादा, मिलिंद बुंडेरे दादा, नामदेव मार्केसर आणि थेट सरपंच संजय दादा तांबोळी त्यांच्या समेत विठ्ठल भुंडेरे साहेब त्या मॅच कडे बघतायत. आणि शेवटचा बॉल आहे नंदूचा. पुढे आला होता जागा बनवत. डॉट बॉल ची फेक. मॅच आदली आहे 6 बॉल. विजयासाठी धावा हव्यात त्या मात्र 32. 6 बॉल 32. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मी कैलास वैखरे यांना विनंती करेल. कैलास दादा आपण पाहुण्यांचा सन्मान. धर्माप्पा शेळके यांना विनंती करेल आपण पुढील सन्मान या ठिकाणी करावा. कर्जत टेनिस क्रिकेटचा मार्केवाडीचा दिग्गज खेळाडू नामदेव मार्के याचा सन्मान केला जाईल. शिवसेनेचे शाखा प्रमुख धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. नामदेव मार्के आपण या आणि अक्षय माळी आणि भूषण यांना विनंती करेल आपण या आणि निलेश तांबोली साहेबांचं आगमन. सहर्ष स्वागत निलेश दादा.
नामदेव मार्के यांना स्क्रीनवरती आपण पाहताय, ज्यांचा सन्मान खडे सांगून षटकार जर कोण मारेल तर तो नामदेव मार्के, आणि त्याचा सन्मान आपण करतोय. कानपोली हा संघ आला होता आणि त्या संघाला सांगून मॅच हरवली होती, ती मात्र नामदेवने काय बॉलिंग केली होती. नामदेव एका ओव्हरमध्ये चॅलेंज देऊन त्या संघाला हरवलं होतं. त्यानंतर चोरावले क्रिकेटचा स्टार प्लेयर मिलिंद भुंडेरे याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 6:32 ची गरज आहे, बॉल मागे चाललाय. या दरम्यान बंटी माळी धावते, वा गुड फिल्डिंग. 2 धावा आल्या. नो बॉल 3 मिळतील आता, 29 पाहिजेत. मिलिंद भुंडेरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोरावले क्रिकेटमध्ये जर कोणी 50 मारली असेल, नंदनवनचं मैदान मला आजही आठवतंय, षटकार चौकारांच्या आतिषबाजीने 50 टोकणारा हाफ सेंचुरियन मिलिंद भुंडेरे यांचं सहर्ष स्वागत. नो बॉल, फ्री हिट. बॅट वरती आहे, फ्री हिटचा बॉल आहे. कॅच ड्रॉप. 2 धावा घ्यायच्यात आणि या दरम्यान पंचांचा बोटवर फलंदाज आउट. 1 रन आली, बॅटर आउट. 5 चेंडू 28 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि या दरम्यान आदरणीय निलेश तांबोली दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कोळवली गावचे खरं तर आणखीन एक युवा नेते निलेश दादा तांबोली यांचं सहर्ष स्वागत. मंगेश वैखरे दादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी धर्माप्पांनाच विनंती करेल. शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत वाकस गावचे, त्यांच्या शुभ हस्ते निलेश तांबोली दादांचा सत्कार. 5 चेंडू विजयासाठी 28. मॅच आता बनती आहे. बॅट वरती होता चेंडू, प्रॉपर कनेक्ट करता आला नाही, एकच धाव मिळेल. 4 बॉल आता 27. सामना फार दूर चाललाय जर्मन कोदिवले ब संघाकडून. आदरणीय संभाजी डांगरे साहेबांना विनंती करायला आपण स्टेजवरती या. 4 बॉल 27. मॅच मध्ये हा फलंदाज जर इथून 2 लगातार 6 मारतोय तर मॅच मध्ये मजा येईल. एखादा नो बॉल परत एकदा आला तर चान्स बनेल. 4 बॉल 27. बॅट वरती आहे, वा एका हाताने कॅच. अप्रतिम कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. आणि या दरम्यान आपण पुढील सन्मानाकडे जातो. विकेट आलेली आहे. चोरावल्याचे आणखीन एक हार्ड हिटर बॅटर, म्हणजे आपण इंटरनॅशनलला वेस्ट इंडिजचे बघतो, पण चोरावल्याचे हार्ड हिटर दिनेश धुळे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. दिनेश दादा खरं तर जागेवरून सिक्सर मारतात, म्हणजे परवाच्या दिवशी जो 106 मीटरचा डेव्हिडने मारला, जर तेव्हा युट्यूब वरती दिनेश दादांच्या मॅचेस असेल 110 मीटर पेक्षा जास्त सिक्सर दिनेश धुळेने मारलेले. आणि आमदार साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे ते दिनेशजी धुळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. फुलटॉस बॉल मागे चाललाय, 22चा चौकार. सामना आता दूर आहे. त्यानंतर संभाजी डांगरे साहेबांना विनंती करतो की आपण या मंचावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर पिंपलोली परिसर कोण विसरेल. मी लहानपणापासून अंडरआर्म क्रिकेट बघण्यासाठी जायचो, तर ती उलटी उडी मला आठवते. ती उलटी उडी कोण मारायची विकेट घेतल्यानंतर, तर रमेश भोईर दादा, आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. प्रचंड प्रसिद्ध आहेत रमेश दादा. रमेश दादा भोईर यांचा सन्मान आपण करतोय. मॅच फार दूर आहे आता. विजयावरती शिक्का मार्केवाडी बस संघाने जवळपास निश्चित केलेलं आहे. रमेश भोईर यांचा सन्मान. तेवीस धावांची अजून गरज आहे. रमेश भोईर दादांचा सन्मान आपण करतोय. कैलास वैकर, भैरव बैलाचे मालक, अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह, उलटी उडी फेमस रमेश भोईर दादा, आपलं सहर्ष स्वागत. विकेट आले आणि सामना संपला. जिंकलाय श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी ब. अभिनंदन.